अंतिम सामना आहे. अंतिम सामना अंबाडी पक्ष नवलेवाडी दोन संघादरम्यान इथे नाणेफेक केली जाते. टॉस केलाय आणि बॉल गेलाय. नाणेफेक जिंकली होती अर्थात अंबाडी संघाला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंबाडी संघ नाणेफेक करतात. नशिबाचा तोल नक्कीच आपण जिंकलात आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले. माफ करा, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला विनंती असणार आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला नवलेवाडी संघ आपल्याला हा अंतिम सामना खेळायचा आहे, त्यामुळे थोडासा अंधार सुद्धा आपल्याला कमी करायचा आणि आपल्याला त्वरित ही स्पर्धा संपवायची. सो नवलेवाडी संघ आपल्याला विनंती असणार आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असणार आपल्याला. हॅलो, चला नवलेवाडी संघ आपल्याला वारंवार नवलेवाडी संघ आपल्याला विनंती असणार प्लीज. सुभाष आपल्याला विनंती असणार आपल्याला अंधारामध्ये खेळावा लागणार आहे. प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असणार आहे. तसेच अंबाडी संघाला विनंती असणार आपण सुद्धा आपली सलामीची आघाडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे आहे. चला प्लीज. चला दोन्ही संघाचा टोळीने सुद्धा आमच्यापर्यंत पाठवायचा आहे, विनंती असणार आपल्याला. हा अंतिम सामना आहे. आता श्री तुकाई देवी चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा आज पहिला आणि अंतिम दिवस आहे आणि आपण सकाळपासून ज्या प्रकारे सहकार्य केलं नक्कीच तुमचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच आयोजन कमिटी अर्थात तुकाई देवी स्पोर्ट्स जुडेवाडी या संघाला सुद्धा त्यांच्या आयोजन कमिटीला सुद्धा नक्कीच त्यांचा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. मी स्वतः समालोचक सिद्धेश गायकवाड त्यांचा मनापासून नक्कीच आभार व्यक्त करतो. आणि घेऊन येतो मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अंबाडी विपक्ष नवलेवाडी या दोन संघांच्या दरम्यान ही विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकली होती अर्थात अंबाडी संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नवलेवाडी संघाला आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. मित्रांनो मागील मॅच आपण पाहिली तर अर्थात काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळाली. तर आपण पाहिलं गेलं तर अनिल यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच दोन मोठे नक्कीच धक्के देण्यात यश आलं, मात्र त्यानंतर मात्र दोन मोठे फटके आले आणि सामना चित्र मात्र नक्कीच बदललं आणि इथे मात्र मालसोडे संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. आता मात्र जरा अंतिम सामन्याकडे सलावडी मैदानाच्या आतमध्ये अर्थात राजू आणि साहिल जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कर बॉलिंग ट्रॅक आपल्याला पाहायला मिळते अर्थात 1K47 दोन षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही कॅप्टन्सने याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा इशारा आला, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहिला तर नक्कीच अपूर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र ऑन साईडला खेळून काढलं. एक धाव होता पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. या दोन धावांनी नक्कीच श्रीगणेशा केला. आपण पाहिलं तर अंतिम सामना आहे, फायनल मॅच आहे. या चषकावरती आपल्याला नाव बोलायचं असेल तर ज्या प्रकारे आपण सकाळपासून जशी मेहनत घेतली त्याची थोडी अजून मेहनत आपल्याला घ्यायची. आपण फक्त एक पाऊल दूर आहोत. हे पाऊल नक्की कोण टाकणार, अंबाडी की नवलेवाडी, हे येणारे काही चेंडू नक्कीच सांगून जातील. प्रत्येकाला नक्कीच त्याची उत्सुकता आहे, उत्कंठा नक्कीच आहे. मात्र आपल्याला हा सगळा खेळ नक्कीच पाहावा लागणार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर 1K47 स्ट्राईकला अर्थ आता एक झंझावाती वादळ राजू. इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच वेगवान चेंडू होता, त्याला मात्र आपण कट केलं. चेंडू थर्ड मॅन नक्की ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये. दोन धावा तर नक्कीच पूर्ण केल्यात. दोन धावा नक्कीच समाधान मानावं लागेल तर साहिल आणि राजू याला त्यासाठी पुन्हा दोन बरोबर आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू हाताळले गेले, दोन चेंडूवरती दुहेरी धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. अर्थात 3 बाद 4 धावा. अंतिम सामना आहे
माध्यमातून आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळाला. समोरचा संघ थोडा मातब्बार संघ आहे आणि त्या संघासमोर जर आपल्याला 2 हात करायचे असतील तर मात्र थोडी मेहनत, थोडे कष्ट नक्कीच घ्यावे लागणार आहे. पुढचा धाव सुरेख चेंडू एक भन्नाट वेग पंचांकडे अपील केली गेली आहे. भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आणि त्या अधिकाराचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये होत असताना मात्र येथे पंचांकडे कोणत्या प्रकारची हालचाल, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. एक निर्धाव चेंडू, एक डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर एका क्रमांक पहिलं हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगला कमबॅक करतोय AK-47 नावाप्रमाणे माझा तेज तर्रार चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल येथे मात्र उडवलाय आपण त्या पायात चेंडू चांगल्या प्रकारे आला, त्याला मात्र कट केला, दिशा दाखवली, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार डीजी. राजूच्या बॅटवरून आपल्याला 4 धावांसाठी पाहायला मिळाला. प्रत्येक घेणारी धाव येथे मात्र धावपटावरती नक्कीच एक संजीवनी लावणारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 धावा नक्की धावपट वधारलंय, सरसावलं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अर्थात 8 धावा, बिनबाद 8 अशी एक सुंदर एक सेन्सिटिव्ह क्रिकेट अशी मैदानाच्या आतमध्ये तुर्तासरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्याला बॉलिंग मार्क सज्ज आहेत ते गोलंदाज. पुढचा बॉल आपण तर पाहिलात नक्की शरीरावरती आदळण्याचा प्रयत्न मात्र त्याला स्टोरेजने नक्कीच खेळून पाहिला. पंचांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्यात. आपण पाहतो डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत, चेंडू वरती येतील आणि फेकी करून कलेक्ट करून फेकीच्या पेपर मध्ये आपण पाहिलं तर 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा नक्कीच धावपळक वधारले. एक गोल्डन फिगर, एक दुहेरी अंक इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा धावपळ पाहायला मिळतात. पहिले षटक मार्गस्थ आहे, नक्कीच धावांचा डोंगर उभा करण्याचा मानस आहे आणि तो मानस कितीपर्यंत पोहोचणार, कशा प्रकारे यशस्वी होणार हे पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला अर्थात राजू. पुढचा बॉल पंचांच्या डाव्या बाजूला नक्की शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धावता पूर्ण, दुसरा धावता प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये 2 धावेने मात्र षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त झाला. अर्थात 12 धावा, बिनबाद 12, एक सुंदर सुरुवात पाहायला मिळते. विनंती असणार आहे सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक म्हणत होतात गोलंदाज वैभव. सकाळपासून आपण पाहताय वैभवचा पहिलाच बॉलला नक्कीच आपण पाहिलं कव्हर दिसून नक्कीच खेळून पाहिला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तो स्वतः एकी आहेत. वन बाउन्स पद्धतीने चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. एकच धाव, एक धाव इथे ग्राह्य धरली जाणार आहे. एक बरोबर आपल्याला पाहायला मिळते. अंतिम सामना मेगा फायनल. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र चुकी घडते. इथे मात्र खराब फेकी म्हणावी लागेल. इथे मात्र जर फेकी अचूक असती तर मात्र राजूला माघारी परतावा लागला असतं. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, इथे जर तरला खूप अंतर आहे. इथे प्रत्येक संधी आणि प्रत्येक संधीवर सोनं करावं लागणार आहे आणि आता त्या संधीवर सोनं करणार का हे पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल फेस करण्याचे अर्थात साईल. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. तेवढा त्याला समोर नक्कीच खेळून पाहिला. एक धाव तो नक्कीच पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण आता एकच धाव इथे पूर्ण केले. 3 चेंडू अद्याप हाताळले गेले. प्रत्येक चेंडूवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतो. वैभवचं कौतुक करावं लागेल. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून नक्कीच त्यावर पाहिलं जातं. चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र उडवलाय लव षटकार डीजी.
अर्थात 24 आणि 25 धावांचं लक्ष ठेवलं अर्थात नवलावाडी संघासमोर चांगली खेळी ते पाहायला मिळाले अर्थात राजू आणि साई इथे आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो हा मेगा फायनल आहे, अंतिम सामना आहे अर्थात श्री तुकाई देवी चषक 2024 या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनल सामना आपल्याला पाहायला मिळतो. नवलावाडी विपक्ष अंबाडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकली तर अंबाडे संघानं आणि प्रथम फलंदाजी करण्यात निर्णय घेतला आणि आपण जर पाहिलं तर 24 धावा नक्कीच जमा केल्यात आणि 25 धावांचं आव्हान नवलावाडी या संघासमोर नक्कीच ठेवलंय आणि त्या 25 धावांना कसं प्रत्युत्तर करणार हे नक्की दुसऱ्या आपल्याला नक्कीच पाहायचं. मी किती तुर्तास वेळ कुठे जाऊ नका, पाहत राहा मेगा फायनल अर्थात श्री तुकाई देवी चषक 2024. धन्यवाद. नंबर 24 भव्य डबल बार पावसाळी स्पर्धा या स्पर्धेचा हा अंतिम सामना एका बाजूने आहे नवलाईवाडी तर एका बाजूने अंबाडे संघ. नक्की 16 संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. विजयाचा शंका नाद करत काही संघांना मात्र 2 संघ हे विजयाचा शंका नाद करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाले. एका बाजूने असेल ही नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी तर एका बाजूने श्री डोंगाई स्पोर्ट्स अंबाडे संघ. नक्कीच नाणेफेक जिंकली होती. अंबाडे संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि 24 धावा धावफलकावर लागले. 25 धावाचं आव्हान नवलाईवाडी संघासमोर ठेवलं. 12 चेंडूमध्ये 25 धावा बनवायचे आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज अर्जुन आणि विजय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि स्ट्राईक वर अर्जुन असेल नॉन स्ट्राईक यांना विजय दाखल आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत राजू रणवरे. पहिला चेंडू 2 षटकात 12 चेंडू आणि 25 धावा. पहिला चेंडू एक अवांतर धाव संख्येने सुरुवात होते या सामन्याच्या उत्तरार्धाची. धाव फलकावर धावा लागलेत 1. आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 24 धावा. एक अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो अंबाराने नवलाई संघासमोर. इथे मात्र कमबॅक केलं गोलंदाज राजू याने. डॉट चेंडू आता चूक टप्पा पाहायला मिळाला. यावेळेस मात्र लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातो. वाईटचा इशारा तो पंचांचा. 2 धावा पूर्ण केल्या आणि तिसरी धाव देखील सहज आणि सोप्या रूपात पूर्ण केले. वाईटचा इशारा. वॉर्निंग दिले पंचांनी गोलंदाजाला. 3+1 अशा 4 धावा चेंडूवर मिळतील. धावफलक जाऊन पोहोचतो डबल 5 या आकड्यावर. मॅच क्रुशियल होणार यात शंका नाहीये. सेमीफायनलचा थरार आहे, सॉरी फायनलचा थरार आहे हा मुकाबला या स्पर्धेचा. दोन्ही मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी स्टेपार करून खेळण्याचा प्रयत्न बीट केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील बीट झाला. 2 धावा पूर्ण केल्या. तिथे मात्र चुका घडतात खेळाडूकडून आणि या चुकांचा माफी नसते क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये.
या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. आता मात्र 18 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू, लाईन आणि लेन देखील चांगली होती. बॉल आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. चेंडू धावण्यासाठी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळी देखील काय घडतंय काय बिघडतंय, फायनलचा करार, दडपण, प्रेशर सगळं काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वाईटचा इशारा पंचांचा, वाईट प्लस 2 धावा अशा 3 धावा मिळतील या चेंडूवर. 10 धावा धावफलकावर लागलेला आहे. पहिला षटक अजूनही मैदानावर प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. या षटकामध्ये अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अजूनही 15 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 15 धावा. इथे मात्र कमबॅक, एक तेरी तो एक मेरी. यावेळेस मात्र बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव अर्जित केली गेली. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 14 धावांची गरज असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 8. सामना क्रुशियल होणार, सामना रंगणार यातच काही शंका नाहीये. 8 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा आणि 8 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 8 चेंडू या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोणता ठरेल या 8 चेंडू मध्ये ठरेल. आयोगाने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव देखील सुंदररित्या पूर्ण केले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स मध्ये. एका बाजूने अर्जुन आणि एका बाजूने विजय. काय अप्रतिम खेळ पाहायला मिळाले या दिवसभराच्या स्पर्धेमध्ये दोन बॅटर्स कडून. चला तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी मी विनंती करतो चिखलवाडी आणि मासोडे संघाच्या संघ नायकांना आपण यायचं आहे. यावेळी देखील फटका चांगला, गॅप मध्ये चेंडू आहे, डीप मधून प्रोटेक्शन आहे. खेळाडू येतील गॅदर करतील. थोडेसे फंबल पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण केल्यात. शेवटच्या चेंडूवर देखील 2 धावा अर्जित केलेत अर्जुन याने. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. निर्णायक षटक. चला स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल साहिल आले गोलंदाजी मार्कवर. शेवटचं आणि निर्णायक षटक. या 6 चेंडू मध्ये आपल्याला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पाहायला मिळेल. धावा बनवायचे 10 चेंडू शिल्लक आहे. 6 स्ट्राईक वर विजय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता मात्र लिडिंग एज 1 धाव अर्जित केली गेली. आता मात्र समीकरण बदललं. समीकरण आहे 5 चेंडू आणि 9 धावा. पुढचा चेंडू नवलाईवाडी संघाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. चांगला खेळ आतापर्यंत त्यांनी खेळला. इथे मात्र वाईटचा इशारा पंचांचा. वाईट बॉलचा इशारा येतो. नामांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. त्या मात्र 17 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडू आणि 8 धावा. फुल टॉस आणि इथे मात्र फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावाच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय 19 या आकड्यावर. त्या मात्र 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. सामना रंगत चाललाय. मॅच क्रुशियल होत चालले. इथे मात्र डॉट चेंडू, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाले. अचूक टप्पा देखील पाहायला मिळाला.
आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 6 धावा. एक मोठा फटका येईल का अर्जुनच्या बॅट मधून? चेस होतील की डिफेंड होतील हे 3 निर्णायक चेंडू आपल्याला ठरवतील या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र वाईटचा इशारा. वाईट +1 अशा 2 धावा. 3 चेंडू आणि 4 धावा. घडतंय का बिघडतंय का या सामन्यामध्ये? प्रेशर पाहायला मिळतोय गोलंदाज साहिल याच्यावर आणि इथे मात्र प्रेशर रिलीज केलं अर्जुन याने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 4 धावा. मॅच होती कुठे आता आणली कुठे अर्जुन याने. यावेळेस फटका चांगला समोरच्या दिशेने खेळून काढला. हा विजयी षटकार आणि इथे मात्र चॅम्पियन ठरलाय नवलाई वाडी संघ. बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन ही नवलाई स्पोर्ट्स नवलाई वाडी संघ. हार्दिक अभिनंदन देखील अंबाडे संघाचा तुमच्या वतीने चांगला खेळ झाला. रनर अप ठरले श्री डोंगाई स्पोर्ट्स अंबाडे संघ. धन्यवाद. तिसरं स्थान आमचं आणि ते नक्कीच बायका